और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। शिवसेनेचा कौटुंबिक मेळावा आहे। हा कौटुंबिक मेळावा म्हणजे तुमच्या आमच्यात संवाद घडले पाहिजेत, तुमच्या आमच्यात चर्चा घडल्या पाहिजेत, तुमच्यातले सुख आणि दुःख वाटून घेण्याचं काम केलं पाहिजे। हे काम सातत्याने जो कुटुंब प्रमुख करतो त्यालाच कौटुंबिक स्नेह मेळावा घेण्याचा अधिकार असून तो अधिकार मोहन उगले यांना असल्याचं मत शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी व्यक्त केलं। शिवसेना ठाणकरपाडा विभागीय शाखेच्या वतीने पॅनल क्रमांक 7 येथील कार्यकर्त्यांसाठी माजी नगरसेवक तथा उपशहर प्रमुख मोहन उगले व महिला शहर संघटक नेत्रा उगले यांच्या पुढाकाराने शिवसेना कौटुंबिक स्नेह मेळाव्याचं आयोजन कल्याणमधील लक्ष्मीमंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आलं होतं। यावेळी मोरे बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, जिल्हा संघटक छाया वाघमारे, माजी महापौर वैजंती घोलप, शहर प्रमुख रवी पाटील, उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक मोहन उगले, महिला शहर संघटक नेत्रा उगले, उपशहर प्रमुख कल्पना जमदाडे, विभाग प्रमुख अनंता पगार, शाखा प्रमुख नितीन कदम, गणेश कुंभारकर, ज्योती पाटील, सुनीता मोरे आदींसह शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सैनिक व मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी उपस्थित होत्या। दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांचा चेहरा बघून म्हणजे सबका साथ सबका विकास हे बघून सत्ता आली, तर एक महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा चेहरा बघून महायुतीची सत्ता आली आहे हे भाजप नेत्यांनी विसरू नये असे बोल जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी सुनावलेत। केंद्रात व राज्यात युती आहे त्याप्रमाणे महापालिकामध्ये युती झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे, परंतु शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोपर्यंत युतीबाबत काही निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार असल्याचं मोरे यांनी सांगितलंय। मेरे दिल में रहता है राजमाता जिजाऊ का नाम, मेरी जुबान पे रहता है झांसी की रानी लक्ष्मीबाई का नाम, मेरे नस नस पे जोड़ता है अहिल्याबाई होळकर का नाम आणि दमलेला तमाम शिवसेनेच्या रणरागिणींना या अरविंद मोरेचा प्रणाम। शिवसेनेचा कौटुंबिक मेळावा आहे आणि कौटुंबिक मेळावा म्हणजे तुमच्या आमच्यातले संवाद घडले पाहिजेत, तुमच्या आमच्यामध्ये चर्चा घडल्या पाहिजेत, तुमच्यामध्ये असलेले सुख आणि तुमचे दुःख वाटून घेण्याचं काम केलं पाहिजे। हे काम सातत्याने जो कुटुंब प्रमुख करतो त्यालाच या ठिकाणी कौटुंबिक स्नेह मेळाव्याचा आयोजित करण्याचा अधिकार असतो आणि तो अधिकार म्हणजे मोहन उगले जो आपल्या सर्व सुखादुःखात म्हणजे आम्ही तर सांगतो की मुलगा जन्मल्यानंतर मरणापर्यंत जो साथ देते ती आहे शिवसेना। म्हणून आम्ही शिवसेना या 4 शब्दावर चालणारी माणसं आहोत। कौटुंबिक मेळावा आहे, मला लोक सांगतात बोलू नका बोलू नका। रवी पाटीलनी सांगितलं युती संदर्भामध्ये, पण या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगत आहे जोपर्यंत शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जोपर्यंत युतीची घोषणा करत नाही तोपर्यंत कल्याण पश्चिम मधल्या 10च्या 10 पॅनल मध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून आल्याशिवाय राहणार नाही। मी शिवसैनिक आहे आणि माझा पक्ष वाढवण्याचा मला अधिकार आहे,
मी कुठल्याही पक्षाविरोधात बोलत नाही. माझ्या बोलण्याचा विप्रयास केला जातो. माझ्या शिवसैनिकांमध्ये उत्साह आणला पाहिजे, त्यांच्यामध्ये जे निराशा आहे ते झटकलं पाहिजे, हे माझं काम आहे आणि ते करण्याचं काम मी सातत्याने करत असतो. माझी काल पॅनल क्रमांक 2 पॅनल क्रमांक 4 मध्ये मोठ्या मिटिंगा झाल्या. त्या मिटिंगामध्ये मी माझ्या पॅनल संदर्भात विजयी करण्याच्या संदर्भात बोललो. लोकशाही जे आपले चॅनल आहे त्यामध्ये लिहिले की अरुण मोरे झाले कल्याण डोंबिवलीमध्ये एक पण जागा बीजेपीला देणार नाही. बोलण्याचा विप्रयास करू नका. आमचं स्पष्ट मत आहे, युती झाली तर ठीक आहे, नाही झाली तर आमचा विरोध आहे आणि हे सांगण्याचा अधिकार आम्हाला नाहीये का? कोण येतो कोणाचा मी जे बोलतो तो हजारो पब्लिक समोर बोलतो. तुम्ही फक्त पत्रकारांकडे मुलाखत देतात. एकाने मुलाखत दिली की आम्ही श्रीरामाचे भक्त आहोत आणि अरविंद बरे मत आरोग्य देव आहे. अरे एवढं तुम्हाला इतक्यात माहिती पाहिजे की श्रीरामाचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला रावण आठवला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला औरंगजेब आठवला पाहिजे. एवढंही ज्ञान नसेल या बोलताना तरी आमच्यासोबत बोलण्याचं तर धारिष्ट करू नये. आणि सातत्याने बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापनाच केली जी आहे त्यावेळेपासूनच पुत्र बाबा ऐसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा. त्यामुळे आम्हाला आडवे पाडण्याची भाषा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी करू नये. आम्ही आडवे करणारे लोक आहोत पहिल्यापासूनच, त्यामुळे आम्हाला आडवे करण्याची भाषा करू नका. जे तुमचं आहे ते तुम्हाला भेटेल, आमचं आहे ते आम्हाला भेटेल. या ठिकाणी कल्याण पश्चिम मध्ये फक्त 6 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि 27 नगरसेवक हे शिवसेना पक्षाचे आहेत. याचा विचार कोणी करून देऊ नका. आम्ही बोलतो याचं कारणच आहे 6 नगरसेवकांच्या जीवावर तुम्ही काय आमच्यावर राज्य करू शकता का? युती झाल्यानंतर कशी युती होणार? आमचे 27 नगरसेवक बाजूला, तुमचे 6 बाजूला, राहिले किती? 33 झाले. 5च नगरसेवक कल्याण पश्चिम मध्ये राहतात. आम्ही मोठे भाऊ आहोत तुमच्या इथे, आम्ही 3 घेऊ, तुम्हाला 2 देऊ. ही युतीची भाषा झाली. मी जिल्हा प्रमुख आहे, जेव्हा युतीच्या बैठकीला बसेल तेव्हा हेच बोलेल. आमचं मत युती होऊ नये असं नाही. युती झाली पाहिजे. केंद्रामध्ये युती आहे, महाराष्ट्राच्या यामध्ये युती आहे, महापालिकेमध्ये युती झाली पाहिजे. पण कोणी आम्हाला शुल्लक मध्ये गिनती करणार असाल तर मात्र आमचा प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी लढायला तयार आहे हे सांगणं माझं काम आहे. त्यामुळे जास्ती मी बोलणार नाही, पण मी एवढंच सांगेन, कदमों से मिलाएंगे कदम, कंधे के साथ कंधे, हम सब साथ चलेंगे तो दुश्मन के निकल जाएंगे दम. लक्ष्य तो हमें हर हाल में पाना है. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा धनुष्यबाण या ठिकाणी संपूर्ण ताकदीने निवडून आला पाहिजे. एवढंच काम तुम्हाला करायचं आहे. रोहित पाटील यांचा घोषणा केली आहे सर्व पॅनल मध्ये बैठका लावायच्या. तर नुसत्या बैठका नाही पाहिजे, सर्व पॅनलच्या अशा पद्धतीच्या बैठका झाल्या पाहिजे. तुमचा कौटुंबिक स्नेह नारी शक्ती मेळावा झाला पाहिजे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असताना एक सन्मान दिलेला आहे, आम्ही त्या छाती टोकपणे सांगतो की 2022 ला आमचे मुख्य नेते
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. 2024 पर्यंत त्यांनी लाडक्या बहिणींना योजना जाहीर केली आणि 2024 ला ज्या निवडणुका झाल्या त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या आणि लाडक्या सुनांनी लाडक्या बहिणींनी या लोकांना निवडून देऊन या महाराष्ट्राच्या गादीवर बसवलंय. ह्याचा विचार कोणी पडून देऊ कामा नये. कारण एकनाथ शिंदेचा फेस जो आहे, एकनाथ शिंदेचे काम आहे, हे काम जे आहेत या कामाच्या स्वरूपामध्ये आपण लोकांसमोर गेलेलो आहे. तसं पहिले सांगायचे सबका विकास सबका साथ मोदी साहेबांच्या नावावर आम्ही आलो. आताचा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मात्र तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यामुळे कामामुळे हे महायुतीचं सरकार आलंय, हे महायुतीच्या लोकांनी विसरू नये एवढंच आग्रहाचं बोलतो आणि आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपल्यासोबत असलेली ही महिला शक्ती आपली एनर्जी असून युवासेनेची यंग ब्रिगेड आपले टॉनिक आहेत. तर नागरिकांना आमिष देणारे भरपूर आहेत. मात्र मोहन उगले हा 24 तास प्रभागात उपलब्ध असून कुणी कितीही करोडपती आले तर त्यांना हा एक रोडपती भारी असल्याचं मोहन उगले यांनी सांगितलंय. देवा, मोहन उगलेकडे एवढी एनर्जी आहे. ही समोर जी दिसते ना, ही नारी शक्ती म्हणजे माझी एनर्जी आहे. बाहेरचे जे ब्रिगेड आहे, बाहेरचे जे यंग ब्रिगेड आहे ती माझी टॉनिक आहे. आणि ह्या टॉनिकला मी एवढं सांगतो, नाना नेहमी सांगतात की आजपासून फक्त एकनाथ शिंदे आणि धनुष्यबाण हाच आपल्या मोबाईल मध्ये स्टेटस असला पाहिजे. जे काही रोज आम्ही व्हिडिओ टाकतो, जे काही रोज काम करतो ते एवढे व्हायरल करा की समोरच्याला चारी मुंड्या चित केल्याशिवाय या नारी आणि महिला भगिनी थांबणार नाही. जाता जाता एवढं सांगतो, आमिष भरपूर देणार आहेत. मोहन उगले हा 24 घंटे सकाळी 6:30 पासून रात्री 11 बरोबर ऍक्टिव्हावर फिरतो. कशा फिरतो? कुठल्याही प्रकारची गोळी, कुठल्याही प्रकारचा बॉडीगार्ड मी घेऊन फिरत नाही. मी कुठल्याही एसी गाडी, काळा काचा लावलेल्या गाडीमध्ये फिरत नाही. माझा कुठेही बंगला नाही. आणि माझ्या दारामध्ये बाळासाहेबांनी जे सांगितलेलं आहे, ज्याच्या दारात सर्वात जास्त चपला तो माझा खरा शिवसैनिक. यांच्या दारात कधी चपला लावल्यांचा ढीग असतो. हेच माझं वैभव आहे, हीच माझी श्रीमंत आहे. आता आधी काय बोलणार नाही. आजपासून तुम्ही स्टार्ट युअर वर्क. मी तर काम करायला 365 दिवस, 1825 दिवस, 11 वर्षे जे पळून गेले होते, खानकर पाड्यातले कोणी होते, बेदुर्ग पाड्यातले कोणी होते, इलेक्शनला कोरोनाला, आता ते अवतरले या 10 दिवसामध्ये. मग कोरोनाचे बूट शेकत कुठं बसले होते, कुठं तरी जाऊन बसले होते. आता रात्री येतात, ही साडी घे, आमचे पोपट चोरे आहे तिकडे, हे पोतं घे, तुमच्या घरी ठेवा, हे तांदूळ घ्या, तुमच्या कणगीमध्ये ठेवा. असं काही आपल्याला करायचं नाही. आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. तुमच्या सर्वांच्या साक्षीने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एकच मी रवी पाटील, हरिम मोरे यांच्या हाताने शब्द देतो, पॅनल क्रमांक 7 मध्ये कोणीही कितीही करोडपती येऊ द्या, मी एक रोडपती त्यांना भारी आहे. धन्यवाद. उजव्या बाजूला स्टेजच्या महिलांसाठी आहे, डाव्या बाजूला पुरुषांसाठी आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.